जय गुरुदेव. बरेचदा असं असतं की आपण खूप प्रयत्न करत असतो, सगळ्याशी चांगलं वागत असतो, तरी पण आपल्या बाबतीमध्ये आपल्या माघारी बरेच जण कट कारस्थान रचत असतात किंवा आपण त्याला हितशत्रूंचा त्रास म्हणतो किंवा शत्रूंचा पण आपल्याला बरेचदा त्रास होत असतो. तो कामाच्या ठिकाणी होऊ शकतो, घरामध्ये नातेवाईकाकडून पण होऊ शकतो, मित्रमंडळीकडून सुद्धा होऊ शकतो, जे सोबत असतात पण ते आपल्याला समोर तर खूप चांगलं बोलतात, पण माघारी आपल्या पाठीच्या मागे आपल्या विरोधामध्ये कट कारस्थान रचत असतात. त्याला आपण शत्रुपीडा म्हणतो असतो किंवा हितशत्रूंचा त्रास होऊ शकतो आपल्याला. तर हे आपल्या कुंडलीतील षष्टम स्थान जे आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपल्याला हितशत्रूंचा त्रास कशा प्रकारे होतोय आणि का होतोय. जर आपल्या कुंडलीतल्या शत्रुस्थानामध्ये किंवा षष्टम स्थानामध्ये जर कोणतेही पापग्रह असतील किंवा तिथे कोणत्या ग्रहांची स्थिती आहे हे जर आपण जाणून घेतलं तर ही जी पीडा आहे शत्रुपीडा याच्यावर आपण नक्कीच मात करू शकतो. बरेचदा आपण पाहतो कामाच्या ठिकाणी सुद्धा गॉसिप आपल्या विरुद्ध होतं, आपल्या माघारी केलं जातं आणि कामाच्या ठिकाणी मेहनत करूनही त्या प्रमाणातलं आउटपुट किंवा क्रेडिट आपल्याला मिळत नाही. घरामध्ये सुद्धा आपण सगळ्यांसाठी सगळं काही करत असतो तरी पण आपल्याबद्दल काहीतरी गैरसमज निर्माण झाले असतात. तर नक्कीच तुमच्या कुंडलीतील षष्टम स्थानात नेमके कोणते ग्रह बसलेत हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की मला कळवा. त्याच्यावर काय उपाय करायचे हे मी तुम्हाला नक्की सुचवू शकतो. जय गुरुदेव.